विजेच्या वारंवार खंडित पुरवठ्याविरोधात वाशीत शिवसेनेचे ठिय्या आंदोलन. खासदार नरेश म्हस्के यांचा विद्युत विभागाला इशारा. नवी मुंबई परिसरात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, तब्बल 27 तास बत्ती गुल राहण्याच्या घटना आणि उष्णतेमुळे विद्युत पेट्यांना आग लागण्याच्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर किंवा आपत्कालीन प्रसंगी विद्युत विभागाचे कर्मचारी फोनला प्रतिसाद देत नसल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाने वाशी येथील विद्युत विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. नवी मुंबईचे शिवसेनेचे युवा अध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात खासदार नरेश म्हस्के उपस्थित होते. त्यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडावे लागेल आणि कायदा हातात घ्यावा लागू शकतो असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी अनिकेत म्हात्रे यांनी नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत विद्युत विभागाच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला. आपण पाहताय गेल्या महिनाभर किंवा त्याच्या आधीपासून नवी मुंबईमध्ये महावितरणाचा जो भोंगळ कारभार सुरू आहे. 27 तास एखाद्या विभागामध्ये लाईट जाते. कित्येक विभागामध्ये दिवसातनं 10 वेळा लाईट जाते. केबल ओपनपणे जळताय, डीपी जळताय. केबल ओपन टाकलेलं आहे, शॉक लागून लोक जाऊ शकतात. लोकांना मरण यातना भोगावी लागेल. अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत, झोपडपट्टीमध्ये नागरिक आहेत, चाळीमध्ये नागरिक आहेत, लहान लहान बाळ आहेत. 40, 42 टेम्परेचर आहे. लाईट नाही, पंखा नाही, पोलीस स्टेशन मध्ये लाईट नाही, हॉस्पिटलमध्ये लाईट नाही, अशी परिस्थिती आहे. गेले दीड महिना आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी निवेदनं देत आहेत. परंतु जे केंद्राची कातडी पांघरलेले जे आहेत असे अधिकारी त्यावरती काहीही प्रतिक्रिया देत नाहीत, काही कारभार त्यांचा सुधारत नाही. म्हणून शिवसेनेतर्फे हल्लाबोल आम्ही केलेला आहे. ऐरोलीच्या कार्यालयावरती हल्लाबोल केलाय, आता वाशीच्या कार्यालयावरती हल्लाबोल आम्ही केलेला आहे. त्यांना जाग आणण्याकरता ते झोपलेले आहेत, निद्रावस्थेत आहेत. त्यांना जाग आणण्याकरता आणि शिवसेनेचं पाणी त्यांना आम्ही आज दाखवलेलं आहे. आज त्यांनी आम्ही पाणी दाखवल्या नागपूरमधून केबल निघाली, सिंधुदुर्गमधून केबल निघाली, सामान निघालं. शेवटी शिवसेनेने त्यांचं पाणी आज त्यांना दाखवलेलं. अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.